श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली. अश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा करत असतो. कारण की ह्या दिवसापासूनच आपण पणत्या लावायला सुरू करत असतो. दिवाळीचा पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारशे दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासह पूजा करायची असते, पंचोपचार पूजा करायची असते. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आपल्याला शेतामध्ये काम करू लागणाऱ्या, मदत करू लागणाऱ्या जनावरांना फार मोठा आदर, सन्मान आणि प्रेम दिलं जातं. त्यापैकीच एक सदस्य म्हणजे गाय आहे, जी आपल्या घरातील मातृत्व अखंड टिकवून ठेवते. आईसारखीच मायाळू, दयाळू आणि सोशिक आहे, जिचं आपल्या वासरासाठी गोंजारत गोंजारत हंबरणं जर आपण ऐकलं तर आपल्या हृदयात देखील दाटून येईल असं वात्सल्य आपल्याला गायीपासून जाणवतं. तर अशा ह्या गायीची तिच्या पाडसासह, तिच्या वासरासह आपल्याला पूजा करायची असते. जो दिवस असतो वसुबारस. ज्यांच्या घरी गायी गुरे असतात त्या दिवशी त्यांनी स्वच्छ आपल्या गायी गुरांना धुवून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे गायी गुरे नाही आहेत त्यांनी त्यांच्याकडे मूर्ती रूपात जरी गायी आणि तिचं वासरू असेल तिची पूजा करायची आहे. त्या मूर्तीला धुवून घ्यायचं आहे. मी स्क्रीनवरती फोटो टाकलाय, त्याप्रमाणे तुमच्याकडे जर असेल तर त्यांना स्वच्छ अभिषेक वगैरे घालून पूजा करायची आहे. जसं आपण नॉर्मली देवांना अभिषेक घालतो त्याचप्रमाणे पंचामृत बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये दही, दूध, तूप, साखर आणि मध ह्या 5 गोष्टी एकत्र केल्यानंतर पंचामृत बनतं. त्या 5 गोष्टी एकत्र करून त्याचं पंचामृत बनवून आपल्याला जे गायी वासराचं जे मूर्तिरूप जे आहे त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. श्री सूक्त 16 वेळेस पठण करून, नसेल शक्य 16 वेळेस तर 1 वेळेस पठण करून त्याला आपल्याला मूर्तीला त्या अभिषेक घालायचा आहे. 1 वेळा जेव्हा श्री सूक्त म्हणतो तेव्हा आपल्याला 21 वेळेस पाणी टाकायचं आहे, पाण्याचा अभिषेक करायचा आहे. पुन्हा 21 वेळेस पंचामृताचा अभिषेक आणि परत 21 वेळेस आपल्याला पाण्यानं अभिषेक घालायचा आहे. नंतर स्वच्छ कापडानं, सुती कापडानं पुसून घ्यायची ती मूर्ती आणि नेहमीप्रमाणे हळदी, कुंकू, फुले, अक्षता आणि ओवाळून त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची, गाय आणि वासराच्या. ठीक आहे, जी स्क्रीनवर मी दाखवलेली आहे तशा पद्धतीने असेल तर अशा प्रकारे अभिषेक त्या दिवशी आपल्याला वसुबारशे दिवशी घालायचा आहे. परंतु ज्यांच्याकडे गाय आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी आपल्या घरातील गाई गुरांना स्वच्छ धुवायचं आहे, पुसून घ्यायचं आहे सुती कापडानं आणि त्याच्यानंतर त्यांची पंचोपचार म्हणजे हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करायची आहे. आणि ज्यांच्याकडे हे दोन्ही गोष्ट नसेल, सपोज मूर्ती पण नाही आणि त्यांच्याकडे गाई गुरे पण नाही, अशांनी काय करायचं तर आपल्या जवळपास जिथे कुठे गाय असेल तिथे गोठ्यामध्ये त्यांच्या घरी जाऊन आपल्याला गाईला पूजा करायची आहे. त्यांनी पूजा कशी करायची तर गाईच्या पायावरती सर्वप्रथम सूर्याला जसं अर्घ्य देतो ना अशा पद्धतीनं, तर आपल्याकडे जो काही गडू तांब्या वगैरे आपण नेलेला असेल त्यात पाणी टाकायचं आणि त्यानंतर गडू तांब्याने असं करून पाणी टाकायचं आहे गाईच्या पायांवरती आणि नंतर गाईच्या कपाळावरती देखील हळदी, कुंकू आणि फुले, अक्षता व्हायच्या आहेत. जमत असेल तर फुलांचा छानपैकी एक हार बनवा छोटूसा, म्हणजे गाईच्या गळ्यात जाईल अशा पद्धतीनं आणि गाईला तो हार घाला आणि शेवटी 1 किंवा 5 प्रदक्षिणा घालून गाईला नमस्कार करा. अशाच पद्धतीनं आपल्याला गाईसोबत तिच्या वासराची देखील पूजा करून घ्यायची आहे. तर गाईला आता नैवेद्यामध्ये काय करायचं तर गाईला उडदाच्या वड्याचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु ज्यांच्या घरी गाई गुरे आहेत त्या सुवासिनी स्त्रिया म्हणजे त्या काय करतात, त्यांनी जर उपवास धरलेला असेल तर संध्याकाळी उपवास सोडताना त्या बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. ठीक आहे, परंतु काही घरांमध्ये पुष्कळशा स्त्रिया काय करतात, ज्यांच्याकडे गाई गुरे आहेत त्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तो नैवेद्यासाठी देतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय. त्यामुळेच आपल्याला वसुबारस या दिवशी गायीचं आवर्जून दर्शन घ्यायचं आहे. कारण की गायीला प्राचीन काळापासून फार मोठे महत्त्व आहे, ज्यामुळे आपण गायीला गोमाता देखील म्हणतो. आणि श्रीकृष्णाने देखील गायी गुरांची सेवा करून आपल्या स्वतःला गोविंद, गोपाल असे नाव पाडलेले आहे. गायीच्या 5 गोष्टींपासून जे बनतं त्याला पंचगव्य म्हणतात. पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजेच गायीच्या 5 पदार्थांपासून बनलेला जो आहे त्याला पंचगव्य म्हणतात. तर गायीची 5 गोष्टी कोणत्या? दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र ह्या 5 गोष्टींपासून जे काही बनतं त्याला पंचगव्य असे म्हणतात. जर तुमच्याकडे स्वतः गाय जर नसेल तर तुम्ही पंचगव्य प्रत्येक केंद्राच्या जवळचे जे दुकान असतं, पूजा साहित्याचं जे दुकान असतं किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये देखील जे दुकान असतात तिथे हे मिळतं पंचगव्य. ठीक आहे, ते तुम्ही कसं घ्यायचं, आता कसं आणायचं, त्याचं काय करायचं? पंचगव्य आणल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमच्या लहान बाळांपासून ते थोर मोठ्या लोकांपर्यंत तुम्ही पंचगव्याचा वापर करू शकता. कशा पद्धतीनं?
तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 1-2 चिमूटभर पंचगव्य टाकून मग स्नान करायचं आहे. ह्यानं काय होतं, शरीर शुद्धी होते. परंतु जर आपल्याला आतून स्वच्छ करायचं असेल शरीर, तर ती लोक पंचगव्य ग्रहण देखील करू शकतात. तर कसं ग्रहण करायचं, पाणी घ्यायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चिमूटभर पंचगव्य टाकायचं आणि ते ग्रहण करायचं. त्यातून शरीर आपलं आतून स्वच्छ होतं. कारण की आपल्याला माहीतच आहे, आपल्या प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार महत्त्व आहे. गाईच्या गोष्टींना जसं की शेणाला, गोमूत्राला फार महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्याला पंचगव्य स्वरूपात स्वामी समर्थ केंद्राद्वारे हे उपलब्ध केलेलं आहे, ज्याचा वापर आपण सहजासहजी करू शकतो, आपल्या घरातील लहान बाळापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत. जेव्हा आपण गाईला नैवेद्य दाखवणार आहोत किंवा गाईची पूजा करणार आहोत, त्यावेळी आपल्याला एक छोटासा श्लोक म्हणायचा आहे, जो सोपा आहे. परंतु तो श्लोक नाही जमला तर तुम्ही काय म्हणायचं ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर आपल्याला श्लोक म्हणायचा आहे, जो मी खाली मेन्शन देखील करणार आहे. क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहार्णार्धे नमोस्तुते. अशा पद्धतीनं आपल्याला श्लोक म्हणून घ्यायचा आहे. परंतु ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो, क्षीरसागरातून जन्मलेल्या देवतेला, जी सूर असुर दानव यांना सुद्धा वंदनीय आहे, जिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत, अशा ह्या देवतेला, अशा ह्या गोमातेला माझं अर्ध्य दान असो आणि माझा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ होतो. म्हणजेच जर तुम्हाला श्लोक म्हणता येत नसेल तर गाईची पूजा करत असताना असे म्हणायचे आहे, मराठीतून म्हणलं तरी चालेल की हे गोमाता, तुझ्या पोटामध्ये सर्व देवता 33 कोटी देव आहेत, किंवा जी सूर असुरांना, दानवांना देखील वंदनीय आहे, अशा ह्या गोमातेस माझा मनोभावे नमस्कार असो, माझा अर्ध्य दान असो. अशा पद्धतीनं मराठीमधून देखील तुम्ही हा श्लोक म्हणू शकता. तर ही होती वसुबारस ह्या दिवशीची पूर्ण माहिती. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.